भारतातील सर्व नागरिकांच्या मनात घर केलेलं व तिथे जाण्याचं स्वप्न पाहणारं ठिकाण म्हणजे तिरुपती बालाजी. बालाजीच्या एका झलकेमागं बालाजीच्या एका दृष्टीमागं सर्वांचे दुःख नष्ट होते असे अनेक जण म्हणतात. मग त्यामुळे बालाजीला जाणं हे अनेकांचं स्वप्न असतं. बालाजीला जाऊन तिथे केस दान केले की आपले सगळे पाप धुवून निघतात, अशी ही प्रथा येथे प्रचलित आहे. एकंदरीत काय तर तिरुपती बालाजीवर अनेकांचा विश्वास आहे. तसंच तिरुपती बालाजी इतकीच तेथील लाडूच्या प्रसादाची महती ही सर्वदूर पसरलेली आहे. तिथून लाडू खाऊन आल्यानंतर प्रत्येक भाविकांच्या तोंडून एकच वाक्य निघतं की असा लाडू कुठेच मिळणार नाही. अनेक जण लाडवाचे कौतुक करतात, तर काही जण बालाजी स्वतः येऊन तो लाडू बनवतात असंही म्हणतात. त्यामुळे घरातील किंवा शेजारची व्यक्ती जर बालाजीला दर्शनाला जात असेल तर त्यांना आवर्जून लाडूचा प्रसाद आणण्यासाठी सांगितलं जातं. मात्र जर तुम्हाला सांगितलं की ज्या लाडूला तुम्ही बालाजी येऊन बनवत असतील असं म्हणतात त्या लाडवाचे पावित्र्य नष्ट झाले आहे, तर हो, लाडवाच्या पावित्र्याला लागलेली नजर ही राजकारणाची आहे. आता तुम्ही म्हणाल की देवाच्या कामात कोण राजकारण करणार, तर भारतात स्वतःची सत्ता येण्यासाठी कशाचेही राजकारण येऊ शकते हे सर्वांनाच माहीत आहे. तर त्याचं झालं असं की आंध्र प्रदेशच्या तेलुगू देसम पार्टीचे नेते व सध्याचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे चंद्राबाबू नायडू यांनी बालाजीच्या लाडवाच्या पावित्र्यावर बोट उचललं आहे. आता नायडू हे नेमकं काय काय बोलले आणि याआधी सत्तेत असलेल्या पार्टीचे यामध्ये काय हात आहेत, या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र. आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक म्हणून ओळखले जातं. या ठिकाणी दररोज सरासरी 70,000हून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. येथील लाडवाचा प्रसाद भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक भाविक हे लाडू घरी घेऊन जातात. दर्शनानंतर प्रत्येक भक्ताला एक लाडू मोफत मिळतो, तर जास्तीच्या लाडूसाठी प्रत्येकी 50 रुपये मोजावे लागतात. आता जास्तीच्या लाडूची संख्या ही 2 पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. तिरुपती तिरुमला देवस्थानच्या वतीने दररोज सुमारे 3 लाख लाडू बनवले जातात. हे लाडू फक्त ब्राह्मणांकडून तयार करून घेतले जातात. शुद्ध तूप, बेसन, बुंदी, साखर आणि काजू असे साहित्य त्यासाठी वापरले जाते. हे लाडू इतके दर्जेदार आहेत की त्यांना GI मानांकनही मिळालेलं आहे. त्यामुळं 50 वर्षांपासून कर्नाटक कोऑपरेटिव्ह मिल्क फेडरेशन हे लाडूसाठी तिरुपती देवस्थानला सवलतीच्या दरात शुद्ध तुपाचा पुरवठा करत होते. दर 6 महिन्याला 14 लाख किलो तुपाची ट्रस्टमार्फत खरेदी केली जात होती. दिवसेंदिवस कच्च्या मालाचे भाव वाढत असल्याने जुलै 2023 मध्ये KMFने तिरुपती ट्रस्टकडे दर वाढवून देण्याची मागणी केली, पण तरी मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे तत्कालीन जगनमोहन सरकारने तामिळनाडूच्या डेअरी फार्मकडून तूप खरेदीला सुरुवात केली आणि काही काळानंतर येथे सत्तांतर झाल्यानंतर नायडूचं सरकार आलं आणि त्यांनी बालाजीच्या प्रसादावर बोट उचललं. आता नायडू नेमकं काय म्हणाले हे देखील जाणून घेऊयात. तिरुपती देवस्थानातील प्रसाद पवित्र असून येथील लाखो हिंदू भाविकांच्या भावना या प्रसादाशी जोडलेल्या आहेत. मात्र प्राण्यांच्या चरबीचा वापर केलेलं तूप या प्रसादासाठी वापरण्यात येत असल्याचं उघडकीस आलं. त्यामुळं या प्रसादाचं पावित्र्य नष्ट झालं होतं. मात्र आता आमच्या सरकारने यात सुधारणा केली आहे. आता शुद्ध घटकांपासून दर्जेदार लाडूचा प्रसाद भाविकांसाठी तयार करण्यास सुरुवात केली आहे, असं वक्तव्य करून चंद्राबाबू नायडू यांनी बालाजीच्या लाडवाबद्दल सगळ्यांच्या मनात संशय भरवला आहे. कोट्यावधी लोक हा प्रसाद खाताना कोणत्याच गोष्टींचा विचार करत नव्हते. आता मात्र त्यांच्या हातात लाडू पडताच हा पवित्र आहे का असा संशय येऊ लागला आहे. नायडू यांनी माजी मुख्यमंत्री असलेल्या जगनमोहन रेड्डी यांच्या YSR या पक्षाकडे बोट वळवलं आहे की या प्रसादाच्या पावित्र्याशी खेळ करण्याचा प्रयत्न YSR पक्षाचे सरकार असताना झाला आहे. बालाजी मंदिरात प्रसाद स्वरूपात मिळणाऱ्या लाडवामध्ये तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला. हा मंदिराच्या पवित्र प्रसादासोबत खेळ तर आहेच, पण डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या त्या लाखो भाविकांच्या भावनांशी देखील मागील सरकारने खेळ केला आहे, असा आरोप नायडू यांनी केला. चंद्राबाबू नायडू यांनी एका बैठकीत बालाजीच्या प्रसादात चरबीयुक्त तुपाचा वापर केला जात असल्याचा गौप्यस्फोट केला होता. हे विधान खरं आहे हे सांगण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड म्हणजेच NDDB या संस्थेचा तपासणी अहवाल दिला. त्यानंतर या लाडवाची गुजरातच्या लॅबमध्ये तपासणी करण्यात आली आणि त्यातून असे लक्षात आलं की तिरुमलाच्या लाडूमध्ये पशूंच्या चरबी आणि माशांच्या तेलापासून बनवलेल्या तुपाचा वापर होत आहे. त्यामुळे तिरुमला ट्रस्टचे श्यामला राव व आरोग्य विभागाचे संयुक्त संचालक गौतमी यांनी बैठक घेऊन लाडूचे नमुने पुन्हा गुजरातच्या प्रयोगशाळेला पाठवले आणि हे सगळे पुरावे घेऊन चंद्राबाबू नायडू यांनी प्रसादाच्या काळा बाजारावर प्रकाश टाकण्याचं काम केलं आणि आता त्यावरून राजकारण व समाज चांगलाच पेटून उठला आहे. या केलेल्या सगळ्या आरोपाचे खंडन करत जगनमोहन रेड्डी म्हणाले की नायडू यांच्या सरकारला सत्तेत येऊन फक्त 100 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे त्यांनी काही काम केलं आहे असं सांगण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे ते जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी हा मुद्दा उपस्थित करत आहेत. यासोबत आता नायडू हे घटक पक्ष असलेल्या केंद्रातील NDA सरकारचाही याचा भाग झाला आहे. भाजपचे अध्यक्ष व केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी या प्रकरणी आंध्र प्रदेश सरकारकडून अहवाल मागितला आहे.
आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की रेड्डी सरकारने नेमकं असं काय केलं की त्यांच्यावर हे असे आरोप केले जात आहेत. तर कर्नाटकातील नंदिनी ब्रँड हे शुद्ध तुपाचा पुरवठा करणारे मंदिराला करत होते. त्यामुळे हे तूप दर्जेदार मानले जाते. पण दरामध्ये वाढ झाल्यानंतर वाद सुरू झाले आणि तिथून पुरवठा करणं बंद झालं. परंतु प्रसाद बनवण्यासाठी तूप तर लागणारच. यासाठी मग आता काय करावं असा प्रश्न समोर उभा राहिला. त्यामुळे तामिळनाडूच्या एका डेअरी फार्मने हा पुरवठा सुरू केला आणि याच फार्मकडून चरबीयुक्त वनस्पती तुपाचा पुरवठा झाला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. हा मुद्दा समोर आल्यानंतर NABLच्या अधिकाऱ्यांनी मत लक्षात घेण्यात आली आणि त्यांनी सांगितलं की साजूक तुपात कधीच चरबीचा वापर केला जात नाही. परंतु जर कोणाला खर्च कमी करायचा असेल तर यामध्ये भेसळ होऊ शकते, यामध्ये काही शंका नाही असं ते सांगतात. आता या सगळ्या गोंधळामुळे लाखो भाविकांना धक्का बसला आहे. परंतु येथे एक गोष्ट ध्यानात घेणं महत्त्वाचं आहे की लाडवाचा दर्जा तपासण्यासाठी ट्रस्टने एक विशेष प्रयोगशाळा देखील स्थापन केली आहे. मग असं असताना तेथे लाडू चेक करताना तुपात केलेली भेसळ लक्षात आली नाही का असा प्रश्न समोर येतो. परंतु यावर मंदिरातील ट्रस्ट असं म्हणतंय की जेव्हा मंदिरात तूप येतं तेव्हा त्याची चेकिंग केली जात नाही आणि याच गोष्टीचा फायदा घेत ही भेसळ केली गेली असावी असं सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर लाडवात वापरल्या जाणाऱ्या तुपाचा दर्जा तपासण्यासाठी मंदिर ट्रस्टकडे खाद्यपदार्थ तपासणीची प्रयोगशाळा तर आहेच, पण त्याचबरोबर ती हैदराबादमध्येही आहे. मग असं असताना प्रसादाचे सॅम्पल गुजरातच्या प्रयोगशाळेतच का पाठवण्यात आले आणि जरी गुजरात ते पाठवले तरी हैदराबादच्या लॅबला पाठवून सेकंड ओपिनियन का घेण्यात आले नाही असा प्रश्न आहेच. एकूणच काय तर लाडूवरून राजकारणी राजकारण करत आहेतच, पण त्याचबरोबर लाखो भक्तांच्या मनात त्या बाबतीत भीती देखील निर्माण केली जात आहे. गेले कित्येक दिवस तुम्ही याबाबत ऐकत आला आहात, वाचत आला आहात. म्हणूनच या बाबतीत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.